तर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नावाजलेलं गाव म्हणजे हिवरे बाजार आदर्श गाव याचे माजी सरपंच आणि सध्याचे उपसरपंच आज पोपटराव पवार साहेब आपल्या सोबत आहेत. आज त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर, या यशाकडे, ह्या आदर्श गावाकडे आपण पाठीमागे जर वळून पाहिलं तर कसा संघर्षाचा काळ राहिला किंवा कसं हे यश मिळवलं? नाही, मुळामध्ये हे गाव दुष्काळी गाव आहे. पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे रोजगार आणि अन्नासाठी स्थलांतर करायचे लोक. आणि त्याच लोकांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी दुष्काळाचं उत्तर शोधायचं. एकत्र येऊन वनीकरण, मृतसंधारण, जलसंधारण आणि पशुसंवर्धन या पद्धतीने काम केलं आणि आज गावातल्या पाण्याच्या, अन्नाच्या, रोजगाराच्या सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत. बरोबर आहे. याच्या मागे सगळ्यात महत्वाचं आपलं एक जिद्दी स्वप्न आणि सगळ्यात मोठं ध्येय होतं. मग कशी आपल्याला संकल्पना आली की मी ही करू शकतो किंवा हे माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे, मी करून दाखवू शकतो? नाही, ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या ज्यावेळेस पुढे आल्या 26 जानेवारीला, मग त्या समस्याचं उत्तर द्यायचं म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली. बरोबर. आणि ते काम आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून यशस्वी झालं. आणि मग श्रमदान केल्यावर लोकसहभाग वाढत गेला आणि मग शासनाच्या योजनांचा अभ्यास करून त्या लोकांच्या सहभागातून आम्ही राबवले आणि त्याचा परिणाम पाण्याची समस्या होती ती संपली. आपोआप मग अन्नधान्याची समस्या संपली, रोजगाराची संपली आणि मग जो स्थलांतर व्हायचं ते थांबलं. कारण पशुसंवर्धन वाढलं, दूध व्यवसाय वाढला आणि त्याचा परिणाम आज गावातल्या सगळ्या समस्या संपलेल्या आहेत. तर आपल्याला विविध ठिकाणाहून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सर, एक जवळपास किती आतापर्यंत आकडा पुरस्कारांचा गेलेला आहे? सर, नाही, आता मुळात आम्ही जास्त वेगवेगळ्या शासनात ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये सहभागी घेतला. मग 1992 साली ग्राम अभियान आलं राज्यात, त्या सहभाग घेतला आम्ही. त्यामध्ये तालुक्यातला आम्हाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. मग पुढे आम्ही गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला. त्यात 2 वर्ष सलग राज्यात पहिले आलो, तालुक्याला पहिले आलो, जिल्ह्याला पहिले आलो, विभागात. आणि त्यातून जे जो निधी आणि पुरस्काराची रक्कम मिळाल्या त्यातून आम्ही आता हा रस्ता आहे, हा रस्ता याला 20 वर्ष झाले केलेला आहे. बघा, 20 वर्षाचा रस्ता आहे, तो फुटणार नाही. मग एक एक काम गुणवत्तादायी लोकांना पाहायला मिळाले, सहभाग वाढत गेला. आणि जसा सहभाग वाढत गेला तसं नवीन नवीन आणि अभियानात सहभाग घेतल्यामुळं वेगवेगळे अधिकारी, लोकप्रतिनिधी यायला लागले, पत्रकार यायला लागले, मग पेपरला बातम्या यायला लागल्या आणि त्याच्यातून गावाला वेगवेगळ्या निधी यायला लागला. आणि त्यातून मग शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज या प्रकारच्या समस्या आम्ही सोडवत गेलो. आपण बघू शकतात की कशी या ठिकाणी प्राथमिक शाळा आणि संसदेसारखंच हे ग्रामपंचायत कार्यालय केलेलं आहे आणि यासाठी आज सुद्धा अनेक लोक माहिती घ्यायला येत आहेत. तर आणखीन एखाद्या सरपंचानं ठरवलं किंवा गावातल्या लोकांनी ठरवलं तर असा बदल घडू शकतो का? होऊ शकतं. काय इथं आम्ही काय कॉर्पोरेट फंडिंग नाही, फॉरेन फंडिंग नाही, फक्त कामामध्ये सातत्य आहे. सातत्य राहिलं की दरवेळी नाही, दर 5 वर्षाला निवडणुका झाल्या आणि गाव बदलत गेलं तर मग नवीन आलेली माणसं वेगळं काम घेतात. म्हणून सातत्य कुठल्याही कामात, विकास कामात गावाचं राहिलं का ती गावं विकासाच्या एका दिशेने जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्याच योजना राबवून आम्ही हे गाव स्वावलंबी केलं. तर प्रत्येक गाव आणि गावचा सरपंच, उपसरपंच, गावचे कारभारी एकत्र आले आणि राजकारण बाजूला ठेवलं. निवडणुकीपुरतं फक्त ठेवायचं. बरोबर. निवडणूक संपली की एक यायचं आणि एकत्र आले की सगळ्या समस्या सुटून जातात. तर गावामध्ये विविध समाजाचे लोक राहतात आणि सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतंय. आताचे अनेक असे सरपंच किंवा अनेक असे लोक आहेत की ज्यांना म्हणजे यासारखं तंट्याला किंवा अडचणींना सामोरं जावं लागतं. मग सर्व धर्म समभाव आणि कशा पद्धतीने आपण सगळं हे नियोजन केलं? नाही, इथं आमच्या पाण्या टपरी नाही, हॉटेल नाही, कुठल्या संघटना, पार्टी पक्षाचे बोर्ड दिसत नाही. ते सगळे एक विचाराने करतात. थोडी सामाजिक, आता एका मुस्लिम कुटुंबासाठी आम्ही गावकऱ्यांनी मस्जिद बांधली. दलित वस्तीत चावडी आम्ही समाज कल्याण योजनेतून न करता गावाला मिळालेल्या पुरस्कारातून केलं. त्यामुळे सामाजिक वातावरण गावात चांगलं असल्यामुळं कुठला पुतळा गावात नाही, त्यामुळे आपोआप सर्वांना याचा फायदा होतो. त्यामुळे दारिद्र्य संपून गेली आमची. क्या बात आहे. खरंच एक अभिमानाचा आणि एक क्रांतिकारी कार्य तुम्ही करून दाखवलेलं आहे. तर जे तरुण सुशिक्षित लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना काय आपलं एक सल्ला राहील की शिक्षक तरुण वर्गाने अभ्यास करावं, निर्व्यसनी राहावं
आणि अभ्यास करून जिथे नोकरी संधी मिळेल तिथे जाण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. सर्वांना नोकऱ्या मिळतील असं चित्र नाहीये. बरोबर आहे. नोकरी नाही म्हणून हातबल न होता किंवा व्यसनाधीन न होता किंवा नैराश्यात न जाता आपण सामाजिक सुद्धा काम खूप मोठं करू शकतो. आणि त्या प्रकारे खूप चांगली संधी आहे. म्हणून तरुणांनी निर्व्यसनी राहून गावासाठी योगदान द्यावं. ते आहे. शेवटचा एक आपण प्रश्न घेऊया की सगळ्यात महत्वाचं आहे कुठल्याही शासकीय कामासाठी अडचण येणं किंवा भ्रष्टाचार. तर तुम्हाला वैयक्तिक कधी अशी अडचण आली का की त्रास झाला? अडचणी असतात तर सगळ्यांना असतात अडचणी. एवढ्या मोठं काम करण्यासाठी येतात सर्वांना अडचणी. तर म्हणतं रामराज्य रामायणात अडचणी होत्या, महाभारतही त्यामुळे घडलंय. ज्ञानोबा तुकोबाला संघर्ष करावा लागला. त्यामुळे ज्यावेळी समाजासाठी आपण काम करतो त्यावेळी समाज आपली परीक्षा पाहतो. म्हणून आपल्याला आवड म्हणून केलं पाहिजे. त्रास होतो म्हणून काम सोडून दिलं नाही पाहिजे. मलाही तो त्रास झालेलाच आहे. आणि आपलं जर कामाचा हेतू प्रामाणिक असेल तर सरकारी यंत्रणा सुद्धा आपल्याला मदत करते. हा माझा अनुभव आहे. त्या इथं कुठल्याही कारण हे सरकारी आज सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी खूप चांगली मदत केली. मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कृषी विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग, इव्हन पोलीस डिपार्टमेंट, या सगळ्या लोकांनी इथं सकारात्मक म्हणून हिवरे बाजार उभं राहिले. कारण हिवरे बाजार मॉडेलच लोकांचा सहभाग, ग्रामपंचायतीचा पुढाकार, शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचं मदत, राज्यकर्त्यांचं पाठबळ आणि त्याचबरोबर पत्रकारांचा सकारात्मक दृष्टिकोन झालं. सगळ्या गावात हे होऊ शकतं. एक 2-3 असे घटक आहेत गावामध्ये ते महत्वाचे आहेत. एक आहे तंटामुक्ती. त्याच्यासाठी कसं करता येतं? काय गावातले तंटे लोकांनी गावात बसून मिटवले पाहिजे. कोर्ट पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर 25-30 म्हणजे वडिलांनी केलं तर नातवंडाच्या काळात केस चालते. मग आम्ही गावातले तंटे गावात आजही होतात आमच्याकडे. कुटुंब विभक्त झालं की वाद होतात. जमिनीच्या घेण्या देण्याहून झाले का भावाभावात भांडण आणि ते आपोआप गावात येतं. गावात आलं का ग्रामपंचायत येतं. मग गटपेट करण्यापेक्षा गावात बसून सगळे निर्णय घेतो. मिटवलं पाहिजे आपण. आणि गावात बसून मिटवलं की तंटामुक्त गाव व्हायला वेळ लागत नाही. धन्यवाद. थँक्यू सर. माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पाठीमागे बघू शकतात की ह्या घटकाची एक क्रांती निर्माण होण्यासाठी आधी एक विचार आला आणि त्या विचाराला अनेक संकट स्वतःच्या अंगावर झेलून आपण हे काम करू शकतो. सगळ्यांना सोबत एका धाग्यात घेऊन जाण्यासाठी खूप मोठी जिद्द लागते. जे पोपटराव पवार एक क्रांतिकारी व्यक्तिमत्वाने करून दाखवलंय. धन्यवाद. थँक्यू. बरोबर.